नांदेडमध्ये महायुतीच्या समन्वय मेळाव्यात विद्यार्थ्यांचा गोंधळ। इंग्रजी माध्यमांच्या शाळेवर मराठी माध्यमांच्या डीएड बीएड पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी। खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार विक्रम काळेंना विद्यार्थ्यांचा घेराव। बीडच्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा बॅनरवर फोटो नसल्याने कार्यकर्ते आक्रमक। फोटो लावल्यानंतर तणाव निवळला। नाशिकच्या सातपूरमध्ये हॉटेल डेमोक्रेसी येथे महायुतीच्या बैठकीचे आयोजन। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी समन्वय बैठक। नाशिक जिल्ह्यात महायुतीचे 15 पैकी 13 आमदारांची उपस्थिती। हिंगोलीतील महायुतीच्या निर्धार मेळाव्याला पालकमंत्री अब्दुल सत्तारांसह पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ। महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं लावलेल्या खुर्च्या पुन्हा उचलण्याची आयोजकांवर वेळ। कोंबडी हातात घेऊन पुण्यात काँग्रेसचं नारायण राणेंविरोधात आंदोलन। राणेंनी शंकराचार्यांवर केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात नारायण राणेंविरोधात काँग्रेसचं आंदोलन। नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। बीडच्या सिरसदेवी इथं जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत। जरांगे पाटलांवर जेसीबी मधून फुलांचा वर्षाव। बीडच्या निपाणी जवळका गावात जरांगे पाटलांचं जंगी स्वागत। गावात जरांगे पाटलांच्या कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। धाराशिवच्या कौडगाव इथं मराठा आंदोलकांची तानाजी सावंतांची गाडी अडवत चर्चा। मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावण्याचे आमचेही प्रयत्न सुरू असल्याचे सावंतांचे संकेत। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज। मनपाच्या 1000 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी। कोकण प्रादेशिक पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा। शकील सावंत यांना उमेदवारी जाहीर। पुण्यातल्या हवेली तालुक्यात सर्वपक्षीय नेत्यांचा अनोखा निर्णय। लग्न वेळेवर लागलं नाही तर लग्नातून निघून जाण्याचा घेतलाय निर्णय। जळगावच्या मुक्ताईनगरमधील अंगणवाडी सेविकांचं एकनाथ खडसेंना निवेदन। अंगणवाडी सेविकांचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याची मागणी। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाकडून दूध संकलनाचा विक्रमी टप्पा पार। एका दिवसात तब्बल 17,50,000 लिटर दूध संकलन। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळीत नमो चषक करिता बांधण्यात आलेली दर्शक गॅलरी कोसळली। गॅलरी कोसळल्यानं जवळपास 70हून अधिक प्रेक्षक जखमी। तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज 1 तास पुरुषांना प्रवेशबंदी। भोगी निमित्त महिला पूजेला येणार असल्यानं संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत मंदिर पुरुषांसाठी बंद राहणार। नाशिकच्या नांदगावमध्ये 20 दिवसांपासून पाणी पुरवठा नाही। पाण्यासाठी महिलांचा हंडे वाजवत रास्ता रोको। छत्रपती संभाजीनगरात ब्राह्मण समाज आक्रमक। स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीवरून ब्राह्मण समाजाचं ढोल वाजवत आंदोलन। जळगावच्या पाचोऱ्यात 3 दिवसांपासून वाहन चालकांचं आमरण उपोषण सुरू। हिट अँड रन कायदा रद्द करण्याची मागणी। सोलापूरच्या माढा न्यायालय विभाजनाच्या निषेधार्थ नागरिक आक्रमक। माढा न्यायालयाच्या विभाजनाला कारणीभूत ठरलेल्या वकिलांचा नागरिकांकडून निषेध। नाशिकमधील नांदगावच्या नागासाक्या धरणातून बेकायदेशीररित्या पाणी उपसा केल्याचा प्रकार। शेकडो विद्युत मोटारी लावून धरणातून पाण्याची चोरी। ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी। पुण्याच्या देहू नगरपंचायतीकडून ढोल वाजवून कर वसुलीसाठी आवाहन। थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवत थकबाकी जमा करण्यासाठी जनजागृती। धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने शेती पिकांचं नुकसान। नुकसानीच्या 2,68,00,000 रुपयांपासून शेतकरी वंचित। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये केळी पीक विमा भरूनही विमा मिळेना। विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक। संभाजीनगरच्या सिल्लोडमधील वांगी बुद्रुक गावात शालेय पोषणात अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर। भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा मशागतीच्या कामाला लागलेले आहेत। उन्हाळी पिकं घेऊन अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी ही तयारी सुरू।
भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचे 350 कोटींचे चुकारे अडकले. शेतकरी आर्थिक संकटात. चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. वाशिम जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे संत्रा फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादन घटल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत. अहमदनगरच्या कोपरगावात औषध फवारणीमुळे हरभरा पिकांचं नुकसान. फवारणीनंतर 5 दिवसात पीक जळले. नांदेड जिल्ह्यात पपईच्या दरात घसरण. पपईची 20 ते 30 रुपये किलोनं विक्री. नांदेडमध्ये साखर कारखान्यांकडून ऊसाच्या तोडणीला तब्बल 3 महिने उशीर. परिणामी रब्बी हंगामातील ज्वारी आणि गहू पिकाची लागवड करण्यास विलंब. पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेकडून 200 मिळकती जप्त. 17 नळजोडीही खंडित झाल्यात. महावितरणच्या नागपूर विभागात गेल्या वर्षभरात 84,000 नवीन वीज जोडण्या. मोठ्या प्रमाणात वीज जोडण्या करण्यात महावितरण विभागाला यश. जळगावच्या पिंपराळामध्ये सोनीनगरमधील ओमकार पार्क परिसरात नळांना गढूळ पाणी येत आहे. अमृत योजनेच्या जलवाहिनीतून पिण्याचं पाणी गढूळ आल्यानं रहिवासी नागरिकांचं आरोग्य धोक्यात. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती. जिल्हा प्रशासनाकडून तलावांचं पाणी आरक्षित. वाशिमच्या कृष्णा ते टंका रस्त्याची दुरावस्था. अपघातांचे प्रमाण वाढले. नाशिकच्या मालेगावमधील खडकी ग्रामपंचायतीमध्ये अपहार करणाऱ्या सरपंचाच्या मालमत्तेवर टाच. काम न करता शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी पंचायत समितीची कारवाई. टीव्ही9च्या बातमीची दखल घेत धुळ्याच्या ठगू आजी यांच्याशी प्रशासनानं संवाद साधलेला आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवारा केंद्रात आजींची सोय करण्यात आलेली आहे. नांदेडच्या माळेगाव यात्रेतील गाढव बाजारात गाढवाला तब्बल लाखोंची किंमत. गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमधून गाढव विक्रीसाठी दाखल. लातूरमध्ये बिर्याणी हॉटेलच्या ओपनिंगला गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळेला गौतमीचं नृत्य पाहण्यासाठी काही तरुण चक्क विद्युत डीपीवर चढले. जळगावच्या अमळनेरमध्ये खुल्या महिला मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांचा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग. सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून क्रीडा स्पर्धेचं आयोजन. परभणीत लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीनं दुसरं महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न. मातंग समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा. अहमदनगरच्या लोणीमध्ये बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाअंतर्गत बस स्थानकात स्वच्छता अभियान. 11 ते 25 जानेवारीपर्यंत महामंडळाकडून राबवलं जात आहे सुरक्षा अभियान. नाशिकच्या येवल्यात पतंगोत्सवाला सुरुवात. पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पंगतमय. नाशिकच्या चांदवडमध्ये रंगलाय चिमुकल्यांचा बोहडा नृत्य. शंकर, पार्वती, गणपती, कृष्ण या देवी देवतांचे वेशभूषा करत केले नृत्य. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत आनंद नगरीचं आयोजन. नाशिकच्या मालेगावात राजमाता जिजाऊ आणि विवेकानंद जयंती या निमित्तानं गड किल्ल्यांचं प्रदर्शन. मुलांनी बनवलेत आकर्षक किल्ले. धाराशिव पालिकेचा अनोखा उपक्रम. शहरातील प्रत्येक घराच्या समोर QR कोड बसवण्यात येणार. मध्ये 17 जानेवारीपासून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचं भूमिपूजन पार पडलं. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस. सिद्धरामेश्वरांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळा कुंभार कन्येसोबत पार पडला.